प्रजासत्ताक देश म्हणजे प्रजेची सत्ता असणारा देश. A republic country means a country ruled by its people. प्रजासत्ताक देश म्हणजे प्रजेची सत्ता असणारा देश. A republic country means a country ruled by its people. प्रजासत्ताक म्हणजे काय? What does republic mean? प्रजासत्ताक म्हणजे काय? What does republic mean? प्रजासत्ताक म्हणजे असा देश जिथे सत्ता लोकांकडे किंवा त्यांनी निवडलेल्या प्रतिनिधींकडे असते. A republic is a country where power is held by the people or their elected representatives. प्रजासत्ताक दिन म्हणजे भारत प्रजासत्ताक बनण्याचा दिवस. Republic Day is the day India became a republic. 26 जानेवारी 1950 रोजी भारत प्रजासत्ताक झाला. India became a republic on 26 January 1950. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला. India became independent on 15th August 1947. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला. India became independent on 15th August 1947. प्रजासत्ताक दिन हा भारताचे संविधान लागू होण्याचा दिवस आहे. Republic Day is the day when the Constitution of India came into effect. संविधान म्हणजे काय? What is the Constitution? संविधान म्हणजे काय? What is the Constitution? संविधान म्हणजे देश चालवण्यासाठी असलेले सर्वोच्च नियमांचे पुस्तक. The Constitution is the supreme rule book for running the country. संविधान म्हणजे देश चालवण्यासाठी असलेले सर्वोच्च नियमांचे पुस्तक. The Constitution is the supreme rule book for running the country. 26 जानेवारी 1950 पासून भारतीय संविधानातील कायदे लागू झाले. The laws of the Indian Constitution came into effect from the January 26, 1950. 26 जानेवारी 1950 पासून भारतीय संविधानातील कायदे लागू झाले. The laws of the Indian Constitution came into effect from January 26, 1950. संविधान हा भारताचा सर्वोच्च कायदेशीर दस्तावेज आहे. The Constitution is the supreme legal document of India. संविधान हा भारताचा सर्वोच्च कायदेशीर दस्तावेज आहे. The Constitution is the supreme legal document of India. संविधान नागरिकांचे कायदे, अधिकार आणि कर्तव्ये ठरवते. The Constitution decides the laws, rights and duties of citizens. संविधान नागरिकांना न्याय, समानता, स्वातंत्र्य आणि बंधुत्वाची हमी देते. The Constitution guarantees justice, equality, liberty, fraternity to citizens. संविधानाने आपल्याला समान हक्क आणि स्वातंत्र्य दिले. The Constitution gave us equal rights and freedom. संविधानाने आपल्याला समान हक्क आणि स्वातंत्र्य दिले. The Constitution gave us equal rights and freedom. 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान सभेने संविधान स्वीकारले.
आणि 26 जानेवारी 1950 रोजी अंमलात आले, जो प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो. The Constitution was accepted by the Constituent Assembly on November 26, 1949 and came into effect on January 26, 1950, which is celebrated as Republic Day. संविधानाने आपल्याला मतदानाचा अधिकार दिला आहे. The Constitution gives us the right to vote. संविधानाने आपल्याला मतदानाचा अधिकार दिला आहे. The Constitution gives us the right to vote. संविधानाने अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिले आहे. The Constitution gives freedom of speech. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे संविधानाचे शिल्पकार आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इज द आर्किटेक्ट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. संविधानामुळे लोकशाही मजबूत होते. द कॉन्स्टिट्यूशन स्ट्रेंथन्स डेमोक्रेसी. तुम्हाला सगळ्यांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा. हॅपी रिपब्लिक डे. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि डेली प्रॅक्टिससाठी व्हिडिओ बघत राहा. डिस्क्रिप्शनमध्ये व्हिडिओजची प्लेलिस्ट आहे. धन्यवाद.